नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे संगीता क्रिएशन 1419. आणि आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की ड्रेस असो किंवा ब्लाऊज असो, त्याला चेन लावण्याची योग्य पद्धत. आता मी इथे फ्रॉकचं शिलाई करत आहे, त्यामुळे बऱ्याच मैत्रिणींना फ्रॉकला शिलाई करताना चेन लावायची असते आणि चेन लावताना कशी लावावी, अस्तर अगोदर लावावं की चेन अगोदर लावावी हे प्रश्न पडतो. गळ्याचं मार्किंग कधी करावं, शिलाई कधी करावी, तर या सगळ्या गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डिटेल्समध्ये सांगितलेल्या आहेत. तर सगळ्यात आधी पहा, जे मेन कापड आहे त्यावरती अस्तरचं कटिंग केलेलं पॅटर्न ठेवलेलं आहे आणि गळ्याची अगोदर शिलाई करून घेतली आहे. शिलाई करून घेतल्यानंतर एक्स्ट्राचा जो गळ्याचा आकार आहे तो कट करून घेतला आहे आणि त्या गळ्याच्या आकारावरती छोटे छोटे कट दिलेत आणि मग पहा या पद्धतीने पलटून यावरती एक दाबटीप देऊन घेतलेली आहे. म्हणजे गळ्याचा पार्ट आणि जे साईडचं अस्तर आहे त्यालासुद्धा शिलाई मारून घ्यायची आणि जे काही ब्लाऊजचं जे कापड आहे फ्रॉकचं एक्स्ट्राचं उरलेलं ते कट करून घ्यायचं आहे. आता मी ते फक्त अस्तरवरती परफेक्ट कटिंग केलेलं आहे आणि बाजूचं जे कापड आहे ते मी आहे असं एक्स्ट्राचं ठेवलेलं होतं. म्हटलं शिलाई मारून झाली की नंतर ते कट करू, कारण बऱ्याच वेळा कमी जास्त पडतं. तुम्ही डायरेक्ट त्या मापाने सुद्धा कट करू शकता, फक्त शक्यतो अर्धा इंच कापड एक्स्ट्राचं ठेवायचं. पण मी आर्मोलचं वगैरे काहीच कटिंग केलेलं नव्हतं, सरळ चौकोनी कापड ठेवलेलं होतं. तर ही साडीपासून मी फ्रॉक तयार केलेली आहे. तुम्ही पाहू शकता अमेझॉनवर, मिशोवर अशा पद्धतीच्या फ्रॉक्स आहेत विकायला. तर 500, 550 आणि 700, 750 या पद्धतीनं फ्रॉकची रेंज आहे. पण क्वालिटी अगदी डल आहे. खरं तर आता ही जी फ्रॉक शिवत आहे त्यांनीसुद्धा मिशोवरूनच फ्रॉक मागवली होती. कापड क्वालिटी एवढी बेकार आली होती आणि फ्रॉक ती 750ची होती. म्हणून त्यांनी मग ती पाहिली. मला म्हटलं की मला याच पद्धतीने अशीच फ्रॉक या साडीची शिवून द्या. त्यांनी मला फ्रॉक घेऊन आल्या होत्या माझ्याकडे त्या, आणि मग मी त्या फ्रॉकचा फोटो काढून ठेवला आहे आणि मग आता ही फ्रॉक मी स्टिच करत आहे. आपल्याकडे जे अस्तर आणि कापड आपण वापरतो ते व्यवस्थित असतं. तसं म्हणजे प्राईसच्या मानाने ती ठीक होती फ्रॉक, पण कापड खूप कमी होतं. म्हणजे कमी म्हणजे आता फ्रॉकला चेन लावताना रुंदी मी इथे घेतलेली आहे 3 इंच आणि उंची घेतलेली आहे 7 इंच. 9 ते 10 वर्षाच्या मुलीची ही फ्रॉक बनवत आहोत आपण. तसं 7 ते 10, 11पर्यंतसुद्धा येऊ शकते ही फ्रॉक, परंतु मी सांगताना 9-10 वर्षाच्या मुलीचं सांगते, पण ॲक्च्युअलमध्ये 7 वर्षापासून पुढे तर 12-13 वर्षापर्यंतसुद्धा ही फ्रॉक येऊ शकते, कारण उंची भरपूर आहे. आणि तिची आता इथं मी 3 इंच रुंदीची पट्टी जी घेतली होती त्याला दोन्ही बाजूने फिनिशिंगसाठी अर्धा इंच दुमडून घेतलं आहे आणि मधोमध सेंटर पॉईंट काढून सेंटरला एक मार्किंग करून घ्यायची आणि पुन्हा त्या मार्किंगच्या कडेला 2 मार्किंग या पद्धतीने करून घ्यायच्यात. म्हणजे जे शिलाईचं मार्किंग आहे ते आपल्या ॲक्च्युअलमध्ये लक्षात येईल. मधली जी रेस आहे त्या रेसवरती एक शिलाई मारायची आणि या साईडच्या ज्या तिन्ही रेषा आहेत या रेषांवर सुद्धा शिलाई मारून घ्यायची. साईडच्या दोन्ही रेषा तशाच राहतात आणि मधली जी आहे ती आपण कट करणार आहोत. तर पहा, आता जो पार्ट आहे बॅक साईडचा त्याचासुद्धा मध्य काढून घ्यायचा आहे. मध्य शक्यतो सुईच्या बाजूने काढा, म्हणजे आपण चेन सुईच्या बाजूनेच लावतो. तर आता ही पट्टी या पद्धतीने ठेवायची आहे. हवं तर वरच्या बाजूने पहा, मी ते अर्धा इंच दुमडून घेते, म्हणजे अजून छान फिनिशिंग येईल. अर्धा इंच दुमडून घेतली आहे. त्यानंतर बरोबर या फ्रंट बॅक पार्टचा मध्य काढला आहे आणि त्या मध्यावरती या पट्टीची जी मध्य लाईन आहे ती ठेवायची आहे. आता इथे मी पिन लावून घेते, म्हणजे हा पार्ट सरकणार नाही, किंवा तुम्ही डायरेक्ट आहे असं शिलाई करू शकता. सुरुवातीला मी अगदी मधल्या लाईनवरती इथे शिलाई मारून घेतली आहे. 1 इंच मार्जिन सोडायचं आहे खाली. 7 इंच आहे तर 6 इंचापर्यंत शिलाई मारून घ्यायची आहे. त्यानंतर जाग्यावर मशीनचा नॉब फिरवायचा आहे आणि कडेची जी लाईन घेतलेली आहे त्या लाईनवरती शिलाई घ्यायची आहे. तर पहा, आता दुसऱ्या बाजूने सुद्धा अशीच जी आपण लाईन घेतलेली आहे त्यावरती सुद्धा शिलाई मारून घ्यायची आहे. त्यानंतर मधोमध जी लाईन होती त्या लाईनवरती कट देऊन घ्यायचा आहे 7 इंचापर्यंत आणि मग ही जी पट्टी आहे ही पट्टी पलटून घ्यायची आहे. पण ही पट्टी पलटवण्या अगोदर दोन्ही बाजूला कट देऊन घ्या मध्ये, म्हणजे ही पट्टी व्यवस्थित पलटली जाते.
तर अशा पद्धतीने आता ही पट्टी पलटून घेतली की या पट्टीवरती तुम्ही हवं तर आधी एक दाबटीप देऊन घ्या, म्हणजे तुम्हाला जी चेन लावणार आहोत ती लावताना प्रॉब्लेम येणार नाही. किंवा तुम्ही इस्त्री करूनसुद्धा घेऊ शकता, पण मी आता इस्त्री न करता डायरेक्ट दाबटीप देऊन घेते आणि मग चेन लावते. तर आता शिलाई मारून झाली. आता घ्यायची आहे चेनची सोयीची जी बाजू आहे ती वरती ठेवायची आहे. चेन या पद्धतीने ठेवायची आहे, ओपन करायची थोडी, आणि वरती जो चेनच्या हुकच्या वरती जो रनर आहे तो खाली घ्यायचा आहे, आणि जो वरती स्टीलचं एक पार्ट दिलेला असतो तो पट्टी अर्धा इंच आतल्या बाजूने दुमडून घ्यायची आहे, आणि मग रनर आहे तो खाली ओढायचा आहे आणि अगदी कडेवरती शिलाई मारून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने व्यवस्थित सेट करत चेनवरती शिलाई मारायची आहे. जिथपर्यंत आपण कट दिलेला आहे त्या कटच्या खाली 1/4 इंचपर्यंत शिलाई घ्यायची आहे, आणि मग ही थोडीशी फिरवून पुन्हा इकडच्या बाजूने सुद्धा अर्धा इंच मार्जिन घेऊन शिलाई मारायची आहे. तुमच्याकडे इथे जर एक नॉब बदलता आला तर तुम्ही इथे बदलू शकता, व सिंगल फूटचा नॉब तुम्ही वापरू शकता. त्यानंतर हा बाहेरची पट्टी जी आहे रनरच्या वरची ती पुन्हा जो अस्तर आहे त्यामध्ये आणि जी पट्टी आपण लावलेली आहे त्यामध्ये बरोबर ॲडजस्ट करायची आहे, आणि मग वरती शिलाई मारून घ्यायची आहे. म्हणजे फिनिशिंगसुद्धा छान येते आणि पट्टीसुद्धा त्याच्या आतमध्ये दाबली जाते. तर ती शिलाई मारून झाली आणि परत त्यावरती मी अजून एक फिनिशिंगसाठी शिलाई देत आहे. अशा पद्धतीने फ्रॉकला किंवा तुम्ही ड्रेसला चेन लावू शकता, आणि फिनिशिंग फिटिंग तुम्ही पहा अगदी छान सुंदर आलेले आहे. तर मैत्रिणींनो, कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ? आता पट्टी थोडीशी एक्स्ट्रा झाली होती म्हणून मी पुन्हा अर्धा इंच घेऊन आतमध्ये दाबटीप देऊन घेत आहे, दोन्ही बाजूने सेम त्याच पद्धतीने. तर अशा पद्धतीने चेन लावण्याची अगदी सोपी पद्धत मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि हो, आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला मग भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद, आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ. आणि हो मैत्रिणींनो, या फ्रॉकची पूर्ण स्टिचिंगचा व्हिडिओ मी बनवलेला आहे आणि त्याचा ब्लॉग कालच अपलोड केलेला आहे. पूर्ण फ्रॉकची स्टिचिंग शिवाय या फ्रॉकसाठी मी जो बेल्ट बनवला आहे त्याचेही स्टिचिंगचा व्हिडिओ चॅनलवरती अपलोड केलेला आहे, आणि पूर्ण फ्रॉकच्या कटिंगचा व्हिडिओसुद्धा चॅनलवरती अपलोड केलेला आहे. तो व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचे असतील तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्या दोन्ही व्हिडिओची लिंक देते, म्हणजे तुम्ही ते पाहून घेऊ शकता. चला तर मग भेटूया उद्या. तोपर्यंत आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद, आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.